8:30 वाजता निघाला बघा तुमचा भाऊ घरातून कस्टमरला पिकअप करायला. तर जाता जाता रामाचं दर्शन घेतलं. जय श्रीराम मित्रांनो, मी समर्थ, तुम्ही बघता एक नवीन ब्लॉग. तर CNG भरून घेऊन बाहेर येताच अडकलो ना ह्या मुंडव्याच्या भल्या मोठ्या जाममध्ये. ह्या जामला तर सर्वजणच कंटाळून गेले. तिथून गेलो पेट्रोल पंपला, 1000चा पेट्रोल टाकला आपल्या घोड्यात. पेट्रोल संपला होता. तिथून निघालो होतो कस्टमरला पिकअप करायला. हे भेटले, यांना हाय हॅलो केलं तर सगळ्यांच्या गाड्या लागूनच होत्या बघा. आज कोणाला स्ट्रिप लागली नव्हती. तर म्हणलं चला मी जातो, कस्टमरचा कॉल आला आहे. तिथून त्यांना जाऊन पिकअप वगैरे केलं आणि आलो कल्याण चेंबर्सला, लक्ष्मी रोडला. एक 10-15 मिनटाचं त्यांचं काम होतं ऑफिसमध्ये. ते काम त्यांनी उरकेपर्यंत मी पण गाडी टकाटक करून घेतली आणि त्यानंतर लागलो ना हायवेला. तर जाता जाता हे भाऊ भेटले, आपले ब्लॉग बघतात, हात केले, धन्यवाद भाऊ. त्यानंतर काय तळेगावच्या टोलमध्ये घुसलो. तर मित्रांनो, हा आहे स्कॅनरचा डब्बा. गाडी क्रॉस झाली की स्कॅन होतं आणि बॅरिकेड ओपन होतं. तर बॅरिकेड ओपन करून आपण आलो डायरेक्ट फूड मॉलला. मस्त चहावर ताव मारला, चहा पिला आणि कस्टमरला येऊन ड्रॉप करून दिलं फोनिक्स मार्केट सिटी कुर्लाला. तर जाम भूक लागली होती मित्रांनो, तुम्हाला सांगतो. सकाळी नाश्तासुद्धा केला नव्हता मी. चला म्हणलं आता मस्त जाऊन जेवण वगैरे करावं. तर घरचाच डबा आणला होता, डबा खोलला आणि मस्त जेवण वगैरे केलं. या मित्रांनो जेवायला. जेवण वगैरे करून म्हणलं आता 2-3 तासाची झोप काढावी. का, कारण मॅडम म्हणले होते 7:30 ते 8 वाजता आपल्याला रिटर्न निघायचं आहे. त्यानंतर काय एक 2-4 तासाची झोप केली, 1-2 तास टाईमपास केलं. 7:30ला उठून मस्त फ्रेश वगैरे झालो. म्हणलं आता जाऊन CNG भरून घ्यावी. तर CNG भरून घेताच मॅडमचा आला कॉल. तर लगेच गेलो त्यांना पिकअप करायला. पिकअप केलं आणि तिथून आलो डायरेक्ट कुठं, आपल्या फूड मॉलला. येऊन मस्त चहा घेतला, थोडंसं फ्रेश वगैरे झालो. तिथं आपली गाडी पार्क केली होती. चहा पिऊन येऊन अडकलो ना जाममध्ये. तर मित्रांनो 10 मिनटाचाच जाम होता. कसं बसं जाम क्रॉस केला आणि येऊन मॅडमना ड्रॉप करून दिलं. कसं चमकतो आपला घोडा. तर जाता जाता वॉचमॅन काकांना गुड नाईट म्हणलं आणि निघालो मी घराकडं. तर एवढी किलोमीटर चालली होती गाडी, एवढा टाईम झालता मित्रांनो घरी यायला. चला तर आपले ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन ब्लॉग बनण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा आणि सपोर्ट करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.